श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडणार असल्याचे आदेश प्राप्त झालेत आणि तसा प्रशासकीय सूचना देखील देण्यात आल्या। गेल्या अनेक दिवसापासून नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री कोण या विषयावर चर्चा सुरू होती। पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच गिरीश महाजन यांना पालकमंत्री घोषित करण्यात आलं। मात्र 24 तासात पालकमंत्री पदाला स्थगिती मिळाली। मात्र पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्यानं पुढील पालकमंत्री गिरीश महाजनच असल्याचं बोललं जात आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दाऊदच्या दौऱ्यावर असून शुक्रवारपर्यंत पोहोचतील आणि त्यानंतर हा तिढा कायमचा सुटेल अशी चर्चा आहे। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन असल्यानं व पुढील काळात कुंभमेळा देखील आहे, त्यामुळे जबाबदारी भाजपच्याच हातात असावी याकरता गिरीश महाजन यांनाच पुन्हा पालकमंत्री करणार असल्याची चर्चा आहे। त्यातच संघाने आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील गिरीश महाजन यांचं नाव लावून धरलं असल्याची चर्चा आहे। दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते व कॅबिनेट मंत्री दादा भुसे हे देखील नाशिकच्या पालकमंत्री पदावर हट्ट धरून आहेत, परंतु वरिष्ठ पातळीवर तशी चर्चा दिसून येत नाही। तुर्तास तरी गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असल्यानं पुन्हा तेच पालकमंत्री होतील अशा चर्चा सुरू झाली आहे। 9 न्यूज ब्युरो नाशिक।